नमस्कार, माझे नाव पांडुरंग ज्ञानू सागर. मी एक माध्यमिक शिक्षक आहे. द्याटपाडी एज्युकेशन सोसायटीमध्ये गेली 18 वर्ष शिक्षिका पदावर सहशिक्षिका पदावर कार्यरत आहे. माझा विषय गणित विज्ञान आहे. नमस्कार, माझे नाव मनीषा पांडुरंग सागर. माझे शिक्षण MA BEd झालेले आहे, परंतु मी जॉब न करता गृहिणीच आहे. प्रत्येक आई वडिलांचं जगाच्या प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं की त्यांची मुलं सुखी व्हावी आणि सुखी होण्यासाठी सर्वोत्तरी प्रयत्न चालू असतात. आणि त्यात शिक्षणाच्या बाबतीत जवळजवळ सगळेच पालक जागरूक असतात. आम्ही ज्यावेळी शिकत होतो तेव्हा आम्हाला एवढं महत्त्व कळलं नव्हतं, परंतु आता वाढती स्पर्धा त्याच्यामुळं आपल्या मुलांना सुद्धा त्या वाढत्या स्पर्धेमध्ये टिकावं, त्याचं भावी आयुष्य चांगलं राहावं हे प्रत्येक पालकाची अपेक्षा, तशीच आमची सुद्धा अपेक्षा आहे. साधारण हा माझा मुलगा तर बाहेर कधी राहिलाच नव्हता आणि माझीच इच्छा नव्हती की त्यानं बाहेर जावं. पण ह्या म्हणजे त्याच्या पप्पांचा आणि त्याला दोघांना म्हणजे बाहेरच जायचं होतं. आम्ही सुरुवातीला इंदापूरला गेलो, तिथं काही आवडलंच नाही मुलांना, कोणत्याच मुलांना नाही. मी बरेच जणांशी 5-6 गेलो, 5-6 मुलं पण होती. मग आम्ही तिथून रिटर्न आलो. मग त्यातले 3-4 पालक पुढे गेले बारामतीला. म्हणजे त्यांनी बारामती गेल्या, दुसऱ्या काही अकॅडमी बघितल्या, नंतर आचार्य अकॅडमीला गेले. मग त्यांनी भेटले, तिथं ते स्कॉलरशिपचं वगैरे सांगितलं त्यांना सगळं व्यवस्थित. मग त्यांनी आम्हाला विचारलं पण नाही, आमच्या मुलांची पण ते नाव ऑलरेडी तिथं देऊन आले. म्हणजे आमची ही मुलं पण तिथंच ऍडमिशन घेणार आहे असं त्यांनी ते फिक्स करून आले, आम्हाला न विचारलं. सुरुवातीला थोडं वाईट वाटलं, पण मुलाचा भविष्याचा विचार केला तर काही निर्णय हे कठीण असतात, ते घ्यावेच लागतात आणि ते प्रत्येक पालकाने घेतले पाहिजे आणि घेतात. त्यामुळं बाहेर गेल्यानंतर बाहेरच्या जगाशी ओळख होते, त्यामुळं मुलं स्ट्रॉंग होतात, सायकोलॉजिकली स्ट्रॉंग होतात, बौद्धिक स्ट्रॉंग होतात आणि थोडे टक्के 2 मुलांनी हे सहन केले पाहिजे, कारण भविष्य त्यांना प्रचंड मोठं आहे. अडचणी म्हणतात तर असं फारशा आल्या नाहीत अडचणी, कारण वेल सेटल कुटुंब आहे आमचं, म्हणजे गारबट आणि सुखी कुटुंब आहे. तर अडचण नाही. अडचण कशी आहे आता येणाऱ्या बदलत्या काळामध्ये या मोबाईल ही आमची सर्वात मोठी अडचण आहे. कारण माझ्या मुलाला व्यसन मोबाईलचं प्रचंड लागलं. आता ते थोडंफार आम्हाला आमचाही दोष आहे त्यामध्ये, परंतु ते मोबाईलचं व्यसन सुटावं, तो शिस्तबद्ध व्हावं, कारण तो घरी असताना एवढा शिस्तबद्ध नव्हता. तिथं आम्ही आचार्य अकॅडमीतलं सगळं वातावरण बघितलं आणि मग म्हणलं इथं चांगल्या पद्धतीनं तो सेटल होऊ शकतो, त्याच्यासाठी आचार्य अकॅडमी आम्ही सिलेक्ट केलं. आता स्कॉलरशिपचं मुलगा 8वीला स्कॉलरशिपला पात्र झाला याचा आनंद होता, पण त्याचा फायदा एवढा लाखात होईल असं वाटलं नव्हतं. पण तिथं आचार्य अकॅडमीत फायदा आहे कळलं. सुरुवातीला थोडी शंका पण होती, फायदा देतात म्हणजे इथं ज्ञानार्जनाचं काम होते की नाही कुणास ठाऊक, परंतु तो फायदा तर दिलाच त्याने, तो आनंद दिला. आणि तेथील त्यांचे व्यवस्थापन एवढं छान आहे. स्वतः DM सर, ते टोटली सर्व शिक्षक भगिनी असतील तेथील, तर रेक्टर असतील, रेक्टरच्या मॅडम असतील, सर असतील, अतिशय छान पद्धतीचं शिस्तबद्ध काम आहे. कडक मुलांना ठेवायचे तर ते कडक ठेवतात, फ्रँकली असते तिथं फ्रँकली ठेवतात, त्यांच्याकडे चांगल्या पद्धतीनं अभ्यास करून घेतात आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करत असतात. त्यामुळं आम्हाला अतिशय आनंद आहे. स्कॉलरशिप मिळाल्यावर तसं झाला होता आनंद, एवढाच काय, पण जास्त आनंद कधी झाला, इतका मोठा फायदा मिळाला आनंद. सुरुवातीला एवढं काय वाटलं. आता यश ही अशी संकल्पना आहे, जेवढं मिळवेल तेवढं ते कमीच वाटते आणि त्याचा जो बेस्ट प्रयत्न करावा, त्याचे शिक्षक बेस्ट प्रयत्न करून घेतात. तर मी तिथं मुलगा पडेल त्याने फ्रँकली वातावरण आहे, मी आधीच बोललो, तर त्या शिक्षकांचं मार्गदर्शन घ्यावं. तर जगातला कोणताही व्यक्ती किती मोठा झाला तर तो गुरुशिवाय मोठा होऊ शकत नाही. तर हे त्याने लक्षात ठेवा. आणि तेथील आचार्य अकॅडमीतील गुरुजनांचं, आमचं एक वेळ नाही ऐकलं चालेल, गुरुजनांचं व्यवस्थित ऐकावं, सगळ्यांचं ऐकावं तिथे, तर त्याच्या आयुष्यासाठी फार उपयोगी ठरेल. हा बघितल्यावर छान पण वाटतं, ज्यावेळी लिस्ट बघतो, कधी तो वर जातो, कधी खाली येतो. खाली आल्यावर दुःख होतं, वर गेल्यावर थोडा आनंद होतो, पण आणखी वर जाऊ, कारण बरीचशी मुलं तिथे हुशार मुलं आहेत, की आपला मुलगा म्हणजेच काय हुशार नाही, पण त्या स्पर्धेत तो आहे, तो स्पर्धा
गाजवतोय याचा आनंद वाटतो. इथं तो कसं होतं, इथं आपण जास्त बोलत नव्हता. आता बुजरा म्हणतात ना तसं, असं कधी कोणाला पाहुणे आले तर तो आतून बाहेर सुद्धा येणार नाही. कॉन्फिडन्स म्हणजे बोलत होतो. तिथं गेल्या म्हणजे इतका बदल झालाय आता, म्हणजे आम्हाला वाटलं पण नाही इतका बदलेला आहे. कॉन्फिडेंटली बोलतो असं सगळ्यांसोबत. तसं इथं बोलत नव्हतं. पाहुण्यांमध्ये असं कार्यक्रमात गेला तरी असा शांत एकटाच बसणार. दिनचर्या बदलली आहे. सकाळी लवकर उठणं, व्यायाम करणं, स्वतःची कामं स्वतः करायला शिकणं, वेळच्या वेळी सगळं आता त्याचं चालू झालेलं. आणि ह्याचं श्रेय सगळं आचार्य अकॅडमीच्या सर्व व्यवस्थापनाला, म्हणजे प्रत्येक अकॅडमी त्यांचा बेस्ट प्रयत्न करत असते. तिथलं म्हणजे व्यवस्थापन म्हटलं, व्यवस्थापन त्याबरोबर येथील वातावरण आणि मुलांना जे मोटिवेशन करण्याची जी पद्धत आहे ती अतिशय सुंदर आहे. म्हणजे त्यांचे टॉप पासून म्हणजे DM सरांपासून त्यांना शिकवणारे सगळे शिक्षक असतील ते अतिशय फ्रेंडलीपणा आणि मुलांमधला आत्मविश्वास वाढवून त्यांच्यामधली भीती कमी करून आणि एकदम आनंददायी शिक्षण देतात. ह्याच्यामुळं अतिशय छान. आता आमचा मुलगा तिथं आहे म्हणून तुमचा मुलगा तिथं घालाच असं माझं मत नाही. पण तुम्ही प्रत्यक्ष जावा, तिथलं सगळं पहा. तुम्हाला जर योग्य वाटलं तर नक्की तिथं ऍडमिशन घ्यायचं. त्या पालकांनी आपल्या पाल्यांना हायस्कूल लेवलपासून स्पर्धात्मक परीक्षेच्या दृष्टीनं त्यांच्याकडे लक्ष द्यावं. प्रत्येकाची बुद्धी काही सारखी नसते, तरी सुद्धा हे स्पर्धेत असल्यामुळं स्पर्धात्मक जर त्यांना संधी दिली, स्कॉलरशिप असेल, NMMS सारखी परीक्षा असतील, नवोदय सारख्या परीक्षा असतील, तर त्या मुलांना कुठं ना कुठं त्याचा नक्की फायदा होईल. पालकांनी आता 11वी-12वी नंतर काय करावं हा प्रश्न प्रत्येकापुढे आहे. तर त्यांनी आचार्य अकॅडमीच्या संदर्भात माझं असं म्हणणं आहे की या ठिकाणी विद्यार्थी तर घडतातच, पण चांगला माणूस कसा घडावा आणि या दृष्टीनं आचार्य अकॅडमी प्रयत्न करत राहील. तुम्ही या, ते विद्येचं माहेरघर आहे, संस्कृतीचं माहेरघर आहे आणि चांगलं माणूस घडवण्याचं एक विद्यापीठ म्हणलं तर वावगं ठरणार.